बायकोने नवीन चप्पल घेतली आहे. चप्पल घालून पहिलं दादरला चाललो आहे भाजी मार्केट. तर मित्रांनो नमस्कार. आजचा आपला ब्लॉग होणार आहे भाजी मार्केटचा. घरची भाजी न्यायला चाललो आहे मी दादरला. आई एवढा प्रयत्न नाही करणार आहे बार्गेनिंगचा. माझं टार्गेट असणार की पटापट सामान घेऊन घरी यायला. तर बघूया मी भाजी कशी घेतो. 2 hours later. खायला एवढ्या भाज्यात काय घेऊ काय कळलं नाही. एकतर खोकला ठसका असा चालू झाला जसं की आजारच आहे मला. शेवगा शेंग कशी 100 रुपये किलो. अर्धा किलो करा ना. लय खोकला होतोय. मुझे घर जाना है. डेंजर डेंजर. दादा आधा किलो द्या ना. अरे दादा टाइमपास एवढं चाललाय ना. आता तर मी डोकं चालवून बंद केलं आहे. फक्त आपलं जे टार्गेट दिलं ते कम्प्लीट करून पटकन घरी जातो आहे मी. कारण काय फरक नाही पडत भावांमध्ये. हे लोक काय पलटत नाही. मी नोटीस केलं आहे की इथे सगळीकडे एकच रेट असतो. तर तुम्ही किती फिरा रेट तुम्हाला तोच भेटणार आहे. फक्त कुठे चांगलं वाटतंय ते बघून मी घेतो आहे आणि विषय क्लोज. ये भेंडी कैसी 40 आधा नहीं. देना ना देख के अच्छे से. ॲक्च्युली मी आलोय थोडा लेट त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे आणि माल पण कमी आहे. वो अलग ही लेवल का बंदा था. टार्गेट आहे गवार कुठे भेटते तर बघायचं आहे. गवार कुठे गवार जा पूछ क्या. गवार इधर अंदर नहीं है ना गवार. सीधा आगे मुझे चक्कर आने लग गया. अब गवार कशी 60 किलो. 60 रुपये किलो. आधा किलो देना ना देख के. हरा हरा. चला गवारचं पण काम झालंय माझं. आता इथे आपण पालेभाज्या पटकन घेऊया. हा हिडन जेम आहे पालेभाज्यासाठी. कोथमीरचं हे बघा स्टॉक फुल हिरवं हिरवं झालं इथे. पूर्ण बॅग एवढी भरली आहे तर बघा. घेऊन चालता पण येईना आता तर मला काय. लास्ट टार्गेट पालक. पालक भेटलं काम भारी. बायकोने नवीन चप्पल घेतली आहे. कुठे चालतोय बघा. ठीक आहे बोलत असेल चांगलं उद्घाटन केलंय मी चपलीचं. दादा हिरवा मिरची कशी हा द्या ना पाव द्या ना. अयो एवढं रडू येतंय मला की मी एवढी भाजी घेतली. गाडी अडकली आपली. हाय ग ग ग ग ग किती ग सुखाने बसली तू. फ्रेंड पेट लवर भले तुला घर नाही पण तू किती खुश आहेस. माहिती काय आहे सावलीत बसायचं घोरायचं दिवसभर. हवं तेव्हा जेवण शोधायचं जेवायचं आराम करायचा. राहायला ना रिलेशनशिपचे झमेले ना वाईफची कटकट ना बायकोची कटकट तुम्हाला. आणि दुसरा आहे तो मी आणि साधारण मनुष्य. लोक बोलतात मानव जन्म हा खूप चांगला सुखाचा. तुम्हाला काही करू शकता पण याचा अर्थ हाही ठरतो की तुमच्यासोबत काही होऊ शकतं. जसं आज आपण ही भाजी घेऊन आलेलो आहे खायला. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि भेटत राहूया अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चांगल्या भाजी खावा चांगली तब्येत बनवा. सी यू.